मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ध्यान देऊन ऐका, जास्त करून लेडीजसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। स्पेशली लेडीजसाठी आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जे आपले ओठ डार्क होतात किंवा एक प्रकारचं त्याच्यामध्ये असं कोरडेपणा येतो आणि डार्क दिसायला लागतात। खूप जण असं म्हणतात की जास्त लिपस्टिकचा वापर करून ओठ खराब होतात, पण आपण चांगल्या ब्रँडेड लिपस्टिक वापरल्या तर आपल्या ओठांवर लिपस्टिकचा कसलाही प्रभाव पडत नाही। जनरली जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमी असते किंवा आपण अशा ठिकाणी राहत असतो की जिथे खूप धूळ आहे किंवा आपलं काम असं असतं की आपण धुळीमध्ये काम करत असतो, तर तेव्हा ओठांचा कलर चेंज व्हायला लागतो। तर ह्याच्यासाठी एक मी छान अशी रेमेडी घेऊन आलेली आहे। कितीही डार्क असलेले ओठ एकदम मस्त काय म्हणता येईल पिंकिश कलर ओठांना येईल। तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेअर माहिती का, आपल्या चेहऱ्यावरती स्किनच्या 16 लेअर असतात। आपला जो फेस आहे, फेसवरती एकूण 16 लेअर असतात, पण फेसवर डोळ्यांच्या खालती आणि ओठांवरती फक्त 5 लेअर असतात। म्हणून कोणत्याही गोष्टीचा प्रभाव डायरेक्ट आपल्या ओठांवरती लवकर होतो किंवा डोळ्याखालती लवकर होतो। तर ह्या दोन गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर चला, जास्त वेळ न घालता कोणती साधी सोपी किचनमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी वापरून आपण एक सुंदर अशी रेमेडी तयार करू शकतो। तर चला तर मग लगेच तर इथे मी घेतलेली आहे पिठी साखर, अर्धा लिंबू आणि मध। तर आपल्याकडे जर पिठी साखर किंवा पावडर शुगर नसेल तर मस्तपैकी आपल्या खलबत्त्यामध्ये साखर घालायची आहे आणि क्रश करून घ्यायची आहे। अशी आबडधोबड साखर घ्यायची आहे, एकदम अशी मोठी मोठी घ्यायची नाही आहे। तर आता बाउलमध्ये 2 छोटे चमचे, जे छोटे चमचे असतात त्याच्याने मी साखर घालून घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये हानी म्हणजे मध टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं मध लागणार आहे, बघू शकता तुम्ही, कारण आपले असे छोटेसेच ओठ असतात, त्याच्यासाठी जास्त करून वाया घालण्याची गरज नाही आहे। बचत करायला शिकायची आहे आपण, चांगल्या गोष्टी कधीही शिकायच्या आहेत। आणि आता इकडे लिंबू पिळून घ्यायचं आहे ह्या मिश्रणामध्ये आणि चमच्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी चुटकीनिशी आपली रेमेडी तयार झाली की नाही, सुंदर अशा ओठांसाठी सोपी अशी रेमेडी। तर बघा, माझे ओठ तर मस्त रिझल्ट तुमच्यासमोर आहे, पिंकिशच आहेत, पण मी आठवड्यातून एकदा किंवा रोज जरी केलं तरी चालेल। तर आता ओठांना लावायचा आहे आणि उपयोग कोणत्या बोटाचा करायचा आहे, तर ज्या बोटामध्ये आपण अंगठी घालतो त्या बोटाचा, रिंग फिंगर जी असते त्याचा उपयोग करायचा आहे। फक्त 2 मिनिटेच आपल्याला ओठांवरती हे मस्त मसाज किंवा चोळून रफ करून घ्यायचं आहे। अगदी जेंटली फिंगरनी करायचं आहे, घसाघस घासायचं नाही, एकदम हळूवर करायचं आहे। ओठांवरती फक्त आपल्या 5 परता असतात स्किनच्या, म्हणजे 5 लेअर असतात, तर घसाघस घासायला जायचं नाही आहे। व्यवस्थित जेंटली करायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे आणि 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि वॉश करायचं आहे। तोंडामध्ये गेलं तरी चालेल, खूप टेस्टी लागतं, ट्राय करून बघा। नेक्स्ट रेमेडी जी आहे त्याच्यासाठी मी वॅसनल पेट्रोलेट जेली घेतलेला आहे, खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि विटॅमिन ई कॅप्सूल घेतलेले आहे। तर खोबऱ्याचं तेल का तुमच्या घरामध्ये नाही, खोबऱ्याचं तेलच घ्यायचं आहे, वासाचं वगैरे तेल घेऊ नका, केमिकल असतात त्याच्यामध्ये। तर मग घेतल्याच्या नंतर ना तुम्ही आपली जी विटॅमिन ईची कॅप्सूल आहे ती फोडून घालायची आहे। आणि आणखीन एक सांगते, तूप जर घेतलं ह्याच्याऐवजी, तेलाऐवजी, ते तर अजून छान, काय म्हणते, सोने पे सुहागा होईल अशी यातली गत आहे, ती घेतलं तरी चालेल। आणि आता इकडे थोडंसं वॅसनेल घेते मी, वॅसनेल ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी पुढं घालणार आहे, तो म्हणजे आहे आपली हळद। हळदीऐवजी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा बीटरूट, जे आपले बीट असतात त्याचा रससुद्धा घालू शकतात, पण आता मी इकडे हळद घातलेली आहे। हळद हे एक आयुर्वेदिक आहे, प्रत्येक गोष्टीवरती गुणकारक असतं, म्हणून मी हळद घेतलेली आहे। आणि मस्तपैकी आता ह्याची थोडीशी लावायची पद्धत वेगळी आहे, फिंगर तीच वापरायची आहे, जी रिंग फिंगर आहे तीच वापरायची आहे, पण ह्याच्यावरती एक्सफोलिएट करायचं आहे, म्हणजे मसाज कसा द्यायचा आहे बघा,
आधी खालच्या ओठांना लावून घेतलेलं आहे, मग वरच्या ओठांना लावायचे आणि राऊंड शेपमध्ये फिंगरनी राऊंड शेपमध्ये मस्त मसाज द्यायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, ह्याच फिंगरनी व्यवस्थित मसाज द्यायचा आहे. एकीकडनं एकदा डावीकडनं द्यायचं आहे आणि एकीकडनं उजवीकडनं द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे मस्त आपले ओठ मस्त प्लम्पी पिंकिश रेड पण म्हणता येईल आणि जो डार्कनेस आहे ओठांवरती अगदी नाहीसा होईल. आणि जर तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा ही रेमेडी यूज केला तर तुम्हाला सगळेजण विचारायला लागतील की बाबा ओठांना काय लावते, एवढे पिंकिश आहेत. तर छानपैकी रिझल्ट बघा, माझ्या ओठांचा एकदम पिंक आहेत. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण ही रेमेडी केलेली आहे. नंतरनं तुम्ही वापरतात ते लिप बाम वापरा किंवा मी इकडं साधे आपले वॅसनेल अप्लाय करते. मस्त स्मूथ असे ओठ झाले.